आणि तयारी झाली आपली. आपण निघतोय मुंबईसाठी. आणि फायनली परत निघालोय आपण आपल्या राईडला. हां, आईचा डोळे पाणावले होते. माझी निशा तर डायरेक्ट रडलीच. अवघड असतं यार, म्हणजे एखादं ड्रीम फॉलो करणं आणि त्याच्या मागे धावणं. धावता धावता आपले घरचे मागे राहून जाते, हे लक्षातच राहत नाही. लक्षात राहतं पण काही ऑप्शन नाही आहे. आणि शो मस्ट गो ऑन म्हणता येईल. त्यामुळे कोणासाठी थांबायचं नाही. घरच्यांसाठी थांबावं लागतं, पण मग एक वेळ अशी येते की निघून जावं लागतं. तसं निघालो आता आपण घरी. आता आपण पहिला स्टॉप घेणार आहे डायरेक्ट पनवेलला. पनवेलला का तर उद्या सकाळी आपली राईड चालू होणार आहे. तिथून सकाळी 6 वाजता मीटअप आहे कळंबोली सर्कलला. तिथे प्रज्वल दादा, शशांक दादा आणि भरपूर बाकी असे काहीतरी 40-45 रायडर्स आहेत आमच्यासोबत. मग आपण कळंबोली सर्कलला मीटअप करून एक ब्रीफिंग करून 6:30 वाजता तिथून टच निघणार आहे. मग पुढची माहिती आता पुढच्या ब्लॉगमध्ये येतील. तसं आपण नाशिक ते पनवेल असं सफर तयार आता करतो आहे. ह्याचा पण ब्लॉग येईलच. आत्ताच निघालो आणि मित्र भेटले. मित्र नाहीत म्हणजे ते दोघं तेव्हा भाऊच आहे माझे. आयुष्यभर आता लहानपणापासून सोबतच आहेत. पण ते साले भेटले ना, चांगलं बोलतच नाही रे. नुसत्या शिव्या शिव्या शिव्या. म्हणजे त्यांना बघूनच एवढ्या शिव्या सुचताना, म्हणजे आमच्या डायरेक्ट अंताक्षरी होते शिव्यांची. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कोणत्या लेवलची मैत्री असेल. आणि असे मित्रच असतात जे आयुष्यात आपल्या मरेपर्यंत सोबत असतात. तर त्यांना टॅग करा, जे तुमचे खूप खास मित्र आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहेत. नाशिक सिटीचा आता नाशिक सिटी संपत आली आहे. काय व्ह्यू आहे बघा. असं मस्त फ्लायओव्हर, इकडे मस्त डोंगर आहे, इकडे असं मस्त मावळता सूर्य आहे. एकदम छान गार हवा लागते. हीच नाशिकची खासियत. आता 2-3 दिवस काय नाशिक बघायला भेटणार नाही. थोडी खंत असेल मनात, पण काही नाही. बिल्लू तुम्हारी जेल से फरार. काही टेन्शन नाही. आता मजा करूया 2-3 दिवस. आणि आता स्ट्रेट टू पनवेल चाललो आहे आपण न थांबता. आता 4:40 झालेत. मॅप जवळपास टाईम दाखवतोय तो 4 तास इथून. म्हणजे आपण 8-8:30पर्यंत पोचू असा अंदाज आहे. बघू मग आता. पनवेलला एक हॉटेल केलेलं आहे, म्हणजे स्टे केलेलं आहे तिथे. साधं सिम्पलच केलेलं आहे. म्हणजे काय, फक्त पोहोचल्यावर झोपायचं आहे आणि सकाळी उठून 6 वाजता निघायचंच आहे. त्यामुळे मग जास्त काही एक्सपेन्सिव्ह गोष्ट करण्यात म्हटलं मजा नाही आहे. तर मग तिथे आपण पोहोचतोय. ऑनलाईनच बुकिंग केलेली आहे. पनवेलमध्ये खूप महाग हॉटेल्स होते, 2, 2.5, 3, 4 हजार रुपये. पण मग एक लकीली भेटून गेलं आणि रूम्स पण अवेलेबल होत्या, म्हणून तिथे बुकिंग करून घेतली होती. काय व्ह्यू आहे बघू शकताय तुम्ही. मावळतं सूर्य, ही आमची सातपुडाची पर्वतरांग आणि असा मस्त कोमल स्वीट आणि चिकना हायवे. असा हायवे जर असला ना चिकना, रायडिंगला अशी मजा येते ना, म्हणजे असं वाटतं थांबूच नाही कुठे. काय व्ह्यू आहे बघा. हे छोटंसं लेक, त्यानंतर हे. ह्या काळात तुम्हाला जर अशी ग्रीनरी बघायला भेटत असेल ना, तर ते फक्त बघायला भेटेल ते नाशिकमध्येच. नाहीतर तुम्ही कुठे जा, सगळीकडे तुम्हाला ओसाडच भेटेल. बाकी ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इन्स्टा आय डी मेन्शन करतो, तिकडे पण फॉलो करा यार. खूप कमी फॉलोअर्स, लोक इड्यात काढता यार. रायडिंग करतो, एवढं मोठं करतो, इकडे जातो तिकडे जातो. फॉलोअर्स का बरं तुझे एवढे? त्यामुळे लवकरात लवकर तिकडे पण फॉलो करा. आपल्या राईट साईडला ना इकडे इगतपुरीचं गाव आहे. म्हणजे बोलण्याचं कारण असं की माझा एकदम खास जिगरी मित्र इथं राहतो.
म्हणजे त्याला अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी तो जे लागेल ते, म्हणजे काही मदत लागेल, कधी अडचणीत असो, इगतपुरीत कधी काही म्हणजे अडचण आली तरी तो अर्ध्या रात्री उत्तर देणार, म्हणजे एकमेव माझा मित्र. तुमच्या पण आयुष्यात खूप सारे मित्र असतील असे. त्याच्यासाठी खास म्हटलं माईक कॅमेरा चालू करू आणि हे बोलूया की त्याला डेडिकेट करू आपण हे, की तू पण लक्षात आहे माझ्या, मी इगतपुरी क्रॉस करतोय पण तू पण माझ्या लक्षात आहेस. तर नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तुला नक्की भेटेल. कसारा घाट चालू झाला आहे. कसारा घाट नाही चालू झाला आहे का? नाही झाला. आणि कसारा घाट चालू झालेला आहे. पहिला कसारा घाट असा नव्हता, खूप ॲक्सिडेंट व्हायचे. त्यानंतर आता 5-10 वर्षापासून हे वन वे करून टाकलेलं आहे, त्यामुळे सेफ आहे. आता काही टेन्शन नाही राहिलं आहे कसारा घाटात. याचा रस्ता, याचे डोंगर, हा मावळता सूर्य पाहून एकच म्हणा असं वाटतं, जर्नी इज जस्ट वाव अँड शो मस्ट गो ऑन. लेफ्ट साईडने ना तुम्हाला काही पदचारी दिसत असतील, म्हणजे पायी चालणारे भरपूर लोक आहेत. हे बघा हे. तर मग कधीचा विचार करत होतो यार हे कोण आहेत नेमकं, पायी का कुठे चालले आहेत. त्यानंतर आठवलं की हे चाललेत शिर्डीला मुंबईवरून. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, मुंबईवरून शिर्डीला चालत जाणे म्हणजे मुंबई टू नाशिक जवळपास 200 किलोमीटर प्लस नाशिकवरून 90 किलोमीटर, म्हणजे 290 किलोमीटरचा रन फक्त ते चालत चालत क्रॉस करतात. ही कसली भक्ती आहे यार, म्हणजे नमन आहे तुमच्या भक्तीला. आम्ही पण साईबाबांना मानतो, पण आमच्या नाशिकपासून एकदम जवळ असून सुद्धा आम्ही तिथे जात नाही. म्हणजे हे खंत आहे माझ्या मनाला पण की आम्ही जायला पाहिजे. एवढं मोठं देवस्थान आमच्या नाशिकचं जवळपास असून सुद्धा आम्ही जात नाही. आणि एवढे लांब असलेले 300 किलोमीटर असलेले भक्तसुद्धा पायी पायी चालत जातात. सलाम सलाम आहे, सलाम आहे. जसा मुंबईत प्रवेश केला तशी भयानक ट्रॅफिक चालू झाली आहे. कमीत कमी 20 मिनटापासून अटकलेलो आहे मी. लय अवघड आहे बाबा मुंबई. मेन कारण तर पब्लिक खूप आहे, त्यानंतर रस्त्याचं काम पण चालू आहे नाशिक मुंबईचं, त्यामुळे पण ट्रॅफिकचं कारण होतं. हे काका कुठून आले? कर्नाटक. काय करताय काका? काकाजी काय गाडी चालवायच्या मूडमध्ये दिसत नाही वाटतं मला. आज मुंबईत आल्यावर असं वेगळंच पीस भेटतं, काय माहिती काय कारण आहे. पण मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, हे फ्लायओव्हर्स, हे लोकल बघून खूप असं पीस वाटतं. प्रत्येक वेळेस जेव्हा मुंबईला येतो तेव्हा असं भारी वाटतं की जाऊच नाही असं वाटतं नेहमी. पण काय सोडून जावं लागतं. 2 दिवसापेक्षा जास्त मुंबई आपल्याला काही सहन होत नाही. कारण म्हणजे घाम खूप येतो मला, त्यामुळे काही विषयच नाही डायरेक्ट थांबण्याचा मुंबईत. फायनली पोहोचले आपण आपल्या रूमवर. खूप लेट होऊन गेलं. मुंबईचे ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे. आता मस्त आराम करतो. भेटूया सकाळी 6 वाजता. हॉटेलमध्ये थांबलो आहे. मेन्यू कार्ड बघत होतो. तिच्या आयला हे मेन्यू कार्ड आहे की पानं झाले. अवघड आहे.